वळूया पुढल्या बातमीकडे। पुण्यात शरद पवार यांच्या पक्षाची महत्त्वाची बैठक आहे। आगामी निवडणुकीच्या निमित्तानं ही आढावा बैठक असेल। खासदार सुप्रिया सुळे, हर्षवर्धन पाटलांच्या उपस्थितीत ही बैठक होणार आहे। पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी शशिकांत शिंदे सुद्धा उपस्थित राहतील। दुपारी 3 वाजता या बैठकीला सुरुवात होईल। पुण्यातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे निर्देश आहेत। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांच्याकडून। अमोल, का अधिक माहिती या सगळ्या संदर्भात या बैठकीत नेमक्या कोणत्या मुद्द्यांचा, कुठल्या मुद्द्यांचा आढावा घेतला जाण्याची दाट शक्यता आहे? पुणे जिल्ह्यातले विविध प्रश्न आहेत, त्याचबरोबर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे ती आयोजित करण्यात आलेली आहे। ही बैठक म्हणजे आज छोटेखानी मेळावा सुद्धा असणार आहे। कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा यामध्ये प्रमुख नेत्यांकडून केलं जाणार आहे। दुपारी 3 वाजता निसर्ग कार्यालय येथे या बैठकीला सुरुवात होणार आहे। पुणे शहरातील सर्व पदाधिकारी, माजी नगरसेवक, आमदार आणि माजी खासदार यांना सुद्धा यामध्ये निमंत्रित देण्यात आलेलं आहे। सुप्रिया सुळे, त्याचबरोबर शशिकांत शिंदे जे पश्चिम महाराष्ट्राचे प्रभारी आहेत आणि दुसरीकडे हर्षवर्धन पाटील हे 3 प्रमुख नेते आहेत, ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन सुद्धा करणार आहेत आणि आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांनी कशा पद्धतीने काम करावं, महाविकास आघाडी म्हणून कशा पद्धतीने लढता येईल किंवा स्वतंत्र कसं लढता येईल याबाबतची चर्चा आहे ती सुद्धा या बैठकीमध्ये होणार आहे। आणि मार्गदर्शन झाल्यानंतर एकत्रित पत्रकार परिषद आहे ती सुद्धा होणार आहे। त्यामुळे आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे शहरासाठीची भूमिका काय असणार आहे ते आजच्या या मेळाव्यातून स्पष्ट होणार आहे। निश्चित अमोल, धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।